भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांची बियाणे कंपनीने फसवणूक केली आहे। कंपनीने शेतकऱ्यांना 100 दिवसात निघणारं धानाचं बियाणं दिलं, मात्र 125 दिवस होऊन देखील धान निघालं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील शेतकऱ्यांनी रबी हंगामाकरता केदार सीड्स कंपनीच्या केएस गोल्ड नावाचं बियाणं खरेदी केलं होतं। मात्र हे धान 100 दिवसांमध्ये निघणार असल्याचा कृषी केंद्र संचालकांनी दावा केला होता। शेतकऱ्यांनी दाव्याप्रमाणे त्याची लागवड केली, मात्र आता 125 दिवस होऊनही हे धान निघालं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचं लक्षात येत आहे। शेतकऱ्यांनी कंपनीला याची माहिती दिली, मात्र कंपनीने शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला देण्यास नकार दिलाय। शेवटी शेतकऱ्यांनी कृषी विभागात तक्रार केली असून कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अहवाल दिला आहे। या अहवालाच्या अनुषंगाने आता शेतकरी ग्राहक मंचमध्ये गेले असून रब्बी खरीप हंगामाचा शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। माझ्या इथे बी हा केएस गोल्ड कंपनीचा धान आहे आणि केदार कंपनीचा तो बी सुद्धा या धानासारखाच निघलेला आहे। आणि आम्हाला नंतर कृषी केंद्रवाल्यांनी सांगितलं का 110 दिवसाचा धान आहे किंवा 100 दिवसाचा। आमच्या आता 120 दिवस होऊ नये तो धान निघू शकत नाही। आणि हा कमीत कमी 150 ते 160 दिवसावर धानाची फसल जाऊन राहिली। वरून खरीपही फसल ते होणे म्हणजे मुश्किल आहे। मी हे श्री गुरुदेव कृषी केंद्र आसगाव इथून केएस गोल्ड केदार सीड कंपनीचे धानाचे 100 दिवसाचे वाण म्हणून खरेदी केले, परंतु सदर बियाणे हे म्हणजे 130 दिवस होऊ नये म्हणजे निसवायचाच आहे तो, आणि त्या 150 दिवसाची व्हेरायटी लागली आम्हाला। तर सदर म्हणजे आमची पुढील पिकाची सुद्धा याच्यात नुकसान आहे। समोरील पावसाळी हंगाम म्हणजे उन्हाळ्यापर्यंत समोरचे दोन्ही पीक म्हणजे लेटच चालणार आमचे खरीप या एका म्हणजे पिकाच्या नुकसानीमुळे। सदर तक्रार आम्ही तालुका स्तरावर कृषी ऑफिसला दिली। त्यांनी अहवाल सुद्धा म्हणजे अहवालमध्ये लिहून दिला का सदर पीक हे कंपनीने सांगितल्याप्रमाणे 30 ते 35 दिवस लेट आहे। माझी पण अशाच प्रकारची फसवणूक झालेली आहे। आम्ही कंपनीकडे गेलो, त्यांनी आमची भरपावती देण्यास नकार दिला। तुमच्याच्याने जे बनते ते करून घ्या असं सांगितलं। तरी आम्ही ग्राहक मंचापर्यंत गेलो, तिथं तक्रार केली। पुढची फसल बी आमची खरीप फसल होणे मुश्किल आहे।